नमस्कार मंडळी. काल परवा राहुल गांधी यांनी एक पत्रकार परिषद घेऊन देशाला हादरवून टाकणारा एक खुलासा केला. त्यांनी पुराव्यांसह सिद्ध केलं की भारतामध्ये निवडणुकीमध्ये मतांची चोरी कशी झाली. 7 फूट उंच कागदांचा ढीग, प्रत्येक कागदावर नावांचा बारकाईने अभ्यास करून त्यांनी दाखवून दिलं की 1 लाखांहून अधिक मतदार बनावट आहेत, बोगस आहेत. काहींचे तर त्या मतदार यादीमध्ये फोटोच नाहीये, तर काहींनी 4-4 वेळा मतदान केलेलं आहे. हे सगळं गांधी यांनी ठोस पुराव्यांसह मांडलं. या खुलाशानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं एक वक्तव्य समोर आलं, जे सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतंय. पण हे वक्तव्य खरं तर त्यांच्या अंधभक्तांसाठी आहे, ज्यांना पुराव्यांपेक्षा भावनिक बडबड किंवा वायफळची बडबड जास्त आवडते. फडणवीस म्हणाले, राहुल गांधींच्या डोक्यामध्ये गडबड आहे. मतांची चोरी नाही, तर त्यांच्या डोक्याच्या चिपची चोरी झालेली. आता हसावं की रडावं, कारण पुरोगामी महाराष्ट्राच्या नेत्यांची ही भाषा. राहुल गांधींनी 6 महिन्यांचा अभ्यास करून 50 ते 60 लोकांची मेहनत आणि ठोस पुरावे मांडले, तरीसुद्धा फडणवीसांचं उत्तर फक्त वैयक्तिक टोलेबाजी. राहुल गांधींनी पुरावे दिले. एका खोलीमध्ये 80 मतदार, तर दुसऱ्या एका खोलीमध्ये 46 मतदार. पत्ते, नावं सगळं कागदावर लिहिलेलं आहे. फडणवीसांनी या पुराव्यांना खोडून काढायचं, तर पुराव्यासह उत्तर द्यायला हवं ना. त्यांनी सांगायला पाहिजे की हे पत्ते खोटे आहेत, ही नावं मतदार यादीमध्ये नाहीत. पण नाही, त्यांच्याकडे ह्या प्रश्नांना उत्तरेच नाही आहे, कारण राहुल गांधींनी मांडलेली प्रत्येक गोष्ट खरी आहे. तुम्ही स्वतः आयोगाच्या वेबसाईटवरती जा, बूथ क्रमांक 470 टाकून तपासा, तिथली नावं, पत्ते सगळं क्रॉस चेक करा. पण मजेशीर गोष्ट काय माहिती का, काल परवाच्या या पत्रकार परिषदेनंतर निवडणूक आयोगाची वेबसाईट हँग झालेली आहे. आता ही हँग झाली का मुद्दाम बंद केली आहे, जेणेकरून लोकांना तपासणी करता येणार नाही. राहुल गांधींची जी काही टीम होती, त्या टीमने स्क्रीनच्या पूर्ण रेकॉर्डिंगसह दाखवलं की एकच मतदार वेगवेगळ्या बूथवरती कसा दिसतोय. उदाहरणार्थ, विशाल सिंग नावाचा मतदार आहे, जो बूथ क्रमांक 513 आणि 321 वरती मतदान करतो. एक व्यक्ती 4-4 ठिकाणी, म्हणजेच महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेशमध्ये बूथ क्रमांक 116, 124, 125 आणि 126 वर मतदान करतो. अशा 65,000 मतदारांनी 4-4 वेळा मतदान केलं. म्हणजे हे कसं शक्य आहे? कोणीतरी त्यांना पैसे दिले किंवा काहीतरी टोचन दिलं, नाही तर कोण इतक्या ठिकाणी मतदान करायला इतका लांबचा प्रवास करून कसा जाऊ शकतो? आणि हे सगळं निवडणूक आयोगाच्या नाकाखाली टिचून केलेलं आहे. आता प्रश्न असा आहे की फडणवीस हे सगळं का लपवत आहेत? निवडणूक आयोगाचे प्रवक्ते बनून का बोलत आहेत? त्यांच्या पुराव्यांचं उत्तर पुराव्यांनीच द्यावं लागेल, पण त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं उत्तर नाही आहेत. म्हणून ते राहुल गांधींवरती वैयक्तिक हल्लाबोल करत आहेत की त्यांच्या डोक्यामध्ये गडबड आहे, त्यांच्या डोक्यातली चिप चोरीला गेलेली, असं काहीतरी फालतूची बडबड चाललेली आहे. निवडणूक आयोगानेही असंच केलं. त्यांनी म्हटलं की राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे आहेत. अरे मग पुरावे खोटे ठरवा ना, CCTV फुटेज दाखवा, इलेक्ट्रॉनिक मतदारांच्या याद्या द्या. पण नाही, त्यांनी इलेक्ट्रॉनिक यादीच दिली नाही, कारण ती दिली तर घोटाळा उघड होईल. मंडळी, आता ही फक्त राहुल गांधी म्हणजे त्यांच्या एकट्याची लढाई नाही आहे, तर ही लढाई आपल्या सगळ्यांची आहे. आपण रात्रंदिवस प्रवास करून, कोण कुठे जॉबला असतं, कोण कुठे तासनतास रांगेमध्ये उभं राहून एवढा प्रवास करून गावी येतो, मतदान करतो आणि मग कळतं की बनावट मतदारांनी आपलं मतदान पुसलेलं आहे. काहींचे पत्तेच गायब आहे. एका मतदारसंघामध्ये 6 लाख मतदारांपैकी 1 लाख मतदार हे बनावट आहे. म्हणजे ही हुकुमशाही नाही आहे, तर काय आहे? आयोगाने या गोष्टींचे, ह्या प्रश्नांचे उत्तरं द्यायला हवे. नावं खरी आहेत की खोटी? पण ते गप्प आहेत, कारण त्यांचं भिंग आता पूर्णपणे फुटलेलं आहे. ते पूर्णपणे उघडे पडलेत आणि आता चोरीसुद्धा त्यांची उघडी पडली आहे. आता फडणवीस आणि त्यांच्या मित्रांचा खरा चेहरा समोर येतोय. जेव्हा एखादी प्रामाणिक व्यक्ती त्यांच्या विरोधामध्ये उभी राहते, तेव्हा ते त्या पुराव्यांवर बोलत नाहीत, फक्त बदनामी करतात. राहुल गांधींना पप्पू पप्पू म्हणून हिणवलं गेलं, पण आज त्यांनी देशाला सत्य दाखवून दिलं. त्यांच्या टीमने दाखवलं की 6 महिन्यांचा अभ्यास करून त्यांनी हा घोटाळा उघड केला. यासाठी त्यांचे आभार नक्कीच मानले पाहिजे. पण याचा अर्थ असा नाही आहे की ही फक्त त्यांचीच लढाई आहे. हा आपल्या लोकशाहीचा प्रश्न आहे. जर आपण गप्प बसलो तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. जसं जर्मनीमध्ये आजची पिढी त्यांच्या आजी आजोबांना विचारते, तुम्ही हिटलरला का थांबवलं नाही, तसंच आपल्या मुलांना वाटेल की आपण हुकुमशाही विरुद्ध का लढलो नाही. मित्रांनो, हे सत्य लपवता येणार नाहीये. निवडणूक आयोगाने CCTV फुटेज डिलीट केले, इलेक्ट्रॉनिक मतदार याद्या दिल्या नाहीत का? कारण यातून घोटाळा उघड होईल. एक 70 वर्षांची आजी पहिल्यांदा मतदान करते आणि तिचं नाव 2 ठिकाणी दिसतं. दुसऱ्या ठिकाणी नाव थोडं बदललं, पण टिक मार्क तीच. हे सगळं निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरती तपासता येतं, पण आता ही वेबसाईटच बंद आहे.
हा घोटाळा फक्त मतदारसंघाचा नाहीये तर पूर्ण देशभरामधला आहे आणि याचं उत्तर फडणवीस किंवा निवडणूक आयोगाकडे नाहीये, कारण त्यांनीच हा घपला केलेला आहे. आता काय करायचं? हे सत्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. राहुल गांधींची पत्रकार परिषद शेअर करा. सोशल मीडियावर बोलत राहा. फडणवीसांना विचारा, गुरप्रीत सिंह डंग नावाचा माणूस बूथ क्रमांक 116, 124, 125 आणि 126 वरती काय करत होता? त्याचं नाव 4 ठिकाणी कसं? निवडणूक आयोगाला विचारा. सीसीटीव्ही फुटेज का डिलीट केले? इलेक्ट्रॉनिक मतदार यादी का लपवली? जर त्यांच्याकडे उत्तर असेल तर पुराव्यांसह द्यावं, पण ते देणार नाहीत, कारण चोराला पकडलं की तो फक्त बडबड करतो किंवा उलट्या बोंबा करतो. मित्रांनो, हा लढा आपल्या लोकशाहीचा आहे. आपण गप्प जर बसलो तर ही हुकुमशाही आणखीनच वाढेल. आज राहुल गांधी आणि त्यांच्या टीमने सत्य समोर आणलं, पण उद्या आपण सगळ्यांनी हा आवाज उठवला पाहिजे. एक प्रामाणिक व्यक्ती निवडणूक आयोगातून ज्यावेळेस पुढे येऊन सांगेल की हो, हा घोटाळा झाला होता, तेव्हाच खरं परिवर्तन होईल. तोपर्यंत बोलत राहा, शेअर करत राहा आणि सत्यासाठी लढत राहा. जर का आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.